यस्य अस्ति भक्तिर्भगवती अकिंचना सर्वैर्गुणैस्तत्र समासते सुरा हराव भक्तस्य कुतो महद्गुणा मनोरथेना सती धावतो बही. भागवताच्या 5व्या स्कंदाच्या 18व्या अध्यायाचा 12 नंबरचा श्लोक आहे. तर हा श्लोक काय सांगतो, ज्याची भगवंतामध्ये भक्ती आहे त्याच्यामुळे मध्ये देवी देवतांचे सर्व गुण आपोआप येतात. त्याच्यामुळे असं इस्कॉन मध्ये म्हणा किंवा वारकरी संप्रदाय, कुठल्याही प्रामाणिक संप्रदायामध्ये जेव्हा व्यक्ती भक्तीमध्ये गांभीर्याने प्रगती करायला लागतो तेव्हा त्याच्या सवयी बदलायला लागतात आणि त्याच्या बोलण्यामध्ये फरक येतो. म्हणजे कधी कधी वेळ लागतो, लगेच होणार नाही. काही लोकांमध्ये लगेच होईल, कदाचित त्यांनी मागच्या जन्मापासून भक्ती केली असेल, परंतु फरक सर्वांमध्येच पडतो. कारण काय, तुम्ही कधी पारसमण्याचं उदाहरण ऐकलं असेल. पारसमणी असा असतो की जर त्याला आपण लोखंडाला स्पर्श केलं तर लोखंडाचं सोनं होतं. तर याच्यामध्ये लोखंडाची काही महत्व नाहीये, पारसमण्याचं महत्व आहे. कारण ते पारसमण्याच्या संपर्कामुळे तो लोखंड सोनं बनतं. तर जेव्हा आपण भक्ती करतो की भगवंतांचा प्रसाद घरी जेव्हा आपण जेवण करतो ज्याला आपण प्रसाद बनवतो, किंवा जेव्हा तुम्ही माळेवरती जप करता, किंवा जेव्हा भगवंतांच्या विग्रहांचं दर्शन करता किंवा वैष्णवांची सेवा करता, तर हा आपण भगवंतांशी सहवास करतो. आणि आपल्याकडे मराठीमध्ये म्हणतात ना, ढवळ्या संगे बांधला पवळ्या वान नाही पण गुण लागला. तर हे सगळीकडेच हा सिद्धांत लागू पडतो, भौतिक क्षेत्रामध्ये आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये पण. कारण की आपण भगवंतांचा संग करतो त्यांच्या नामरूपामध्ये, त्यांच्या जेव प्रसाद रूपामध्ये. त्याच्यामुळे जे भगवंतांचे गुण आहेत ते हळूहळू आपल्यामध्ये पण यायला लागतात. म्हणून प्रभुपादांना जेव्हा एकदा विचारलं होतं अमेरिकेमध्ये प्रभुपाद प्रचार करत असताना की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक गुन्हेगारी करतायत, तर याच्यावरती तुमच्याकडे काही उत्तर आहे का? तर प्रभुपाद म्हटले, ही सगळी गुन्हेगारी थांबवणं खूप सोपं आहे. तुम्ही फक्त सरकारने आम्हाला मदत करा, आम्हाला सर्व लोकांना प्रसाद देण्यासाठी अन्नधान्य द्या आणि सगळीकडे संकीर्तन करण्यासाठी साधन सामग्री द्या, आणि लगेचच्या लगेच समाजामध्ये गुन्हेगारी कमी होईल. कारण बघा ना, आपण आता हरे कृष्णामध्ये आल्यावरती साहजिकच व्यक्ती चोरी करणार नाही किंवा खोटं बोलण्यामध्ये त्याला थोडीशी भीती वाटेल, तर आपोआपच त्याच्या चारित्र्याचा विकास होतो. ऍक्च्युली जे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्स म्हणून जे कोर्स असतात मार्केटमध्ये, हजारो रुपयाची फीस घेतली जाते आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट केली जाते. तर त्याच्यामध्ये ते काय फक्त कसं बोलायचं कसं चालायचं हे शिकवतात. परंतु व्यक्तीचा चारित्र्य विकास तेव्हाच होऊ शकतो जेव्हा त्याचं अंतःकरण शुद्ध होतं. कारण किती जरी केलं ना, जे आतमध्ये आहे तेच बाहेर येतं. की जसं की तुम्ही एअर हॉस्टेस किंवा विमानामध्ये त्या लोकांबद्दल कधी ऐकलं असेल, ते लोक काय नेहमी असं हसून बोलतात. तर ते खरंच हसतात असं नाही, त्यांची ट्रेनिंग असते हसण्याची. परंतु तुम्ही पटकन त्यांच्या कानाखाली जर मारली तर लगेच त्यांच्या तोंडातून शिवी बाहेर येईल. कारण जे मनामध्ये आहे तेच बाहेर येतं. प्रभुपाद पण सांगायचे की व्यक्ती किती श्रेष्ठ आहे हे त्याच्या कठीण प्रसंगी समजून पडतं. चांगल्या वेळेस तर कोणी पण चांगले चांगले शब्द बोलले. समजा आता मी क्लास देतोय, मोठ्या मोठ्या गोष्टी करायला काही अवघड नाहीये. परंतु जेव्हा माझ्या जीवनामध्ये काही संकट येईल किंवा तुम्ही काहीतरी पटकन बोलून जाल, त्यावेळेस तोंडामध्ये काय शब्द येतात, तर ते आपलं अंतःकरण दर्शवतं. तर हे सर्व चर्चेचा मूळ उद्देश काय आहे की हा जो तात्पर्यामध्ये दिलेला श्लोक, या श्लोकामध्ये भागवतम मध्ये असं सांगण्यात आलंय की जेव्हा व्यक्ती भगवंतांची भक्ती करतो तेव्हा देवी देवतांचे गुण त्याच्यामध्ये आपोआपच येतात. तर हे काही खूप मोठं रॉकेट सायन्स नाही, तुम्ही स्वतःच्या आयुष्यामध्ये पण याचा अनुभव करू शकता. आणि रशियामध्ये पण एकदा जेव्हा इस्कॉनची रथयात्रा होती तेव्हा तिथल्या पोलीस स्टेशन मधले ऑफिसरनी सांगितलं की आजच्या 24 तासामध्ये आमच्या इतिहासात पहिल्यांदा असं झालं की सगळ्यात कमी गुन्हेगारीचे तक्रारी आल्या. कारण जरी आपल्याला वर करता असं वाटतं की अरे या मंत्रामध्ये काय मोठी गोष्ट आहे किंवा या जेवणामध्ये काय मोठी गोष्ट आहे, परंतु हे खूप मोठं विज्ञान आहे. जसं की आपण जे पण शब्द बोलतो त्या शब्दाचे ध्वनी या विश्वामध्ये फिरत राहतात. जितके लोक नकारात्मक शब्द बोलतात तितकं नकारात्मक वातावरण वाढतं. समजा तुम्हाला एक उदाहरण देतो. समजा एखाद्या खोलीमध्ये दोघांचं भांडण झालंय आणि त्या खोलीतून तिसरा व्यक्ती जेव्हा तिथे येतो, भांडण जरी थांबलं तरी त्या व्यक्तीला असं त्या ठिकाणी थोडंसं नको नकोसं वाटतं.
कारण त्या नकारात्मक विचाराचा परिणाम तिथल्या वातावरणावरती होतो. आणि याच्या विरुद्ध जेव्हा लोक मंदिरामध्ये येतात किंवा आपल्या गालतेरीमध्ये येतात, मंदिरात बसल्यावर लोक काय म्हणतात की प्रभूजी इथं बसल्यावर खूप शांत वाटतं. आता शांत असण्याचा काय परफ्यूम तर आपण मारला नाही, का शांत वाटतं? कारण सगळे सकारात्मक ध्वनी त्या वातावरणामध्ये आहेत.